श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट। तर आजचा आपला विषय आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉर हेअर फॉल। तर आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे मुख्यतः दोन भाग पडतात, शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा। शमन म्हणजे औषधी चिकित्सा आणि शोधन म्हणजे पंचकर्म। तर क्रमाने आपण पाहत जाऊ। त्यातील पहिला आहे औषधी चिकित्सा। तर हेअरफॉल मध्ये अस्थिधातूला बल देणारा आणि केसांचे पोषण करणारा असा आहार घेणं गरजेचं असतं। त्याचप्रमाणे अस्थिधातूला बल देणारा आणि केसांचे पोषण करणारा अशी द्रव्ये आयुर्वेदामध्ये औषधी चिकित्सेमध्ये वापरली जातात। तर या अशा औषधी चिकित्सेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा असा विचार केला जातो ते आपण पाहू। तर त्यातील पहिला आहे केस व त्रिदोष विचार, त्यानंतर केस आणि सप्तधातू विचार, त्यानंतर तिसरा आहे केस व त्रिमल विचार, चौथा आहे केस आणि पंचमहाभूत विचार आणि पाचवा आहे केस व षडरस विचार। तर पहिलं आहे केस व त्रिदोष विचार। तर केसांच्या 3 स्टेजेस असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय। उत्पत्ती म्हणजे केसांची उत्पत्ती, तिथे कफदोष उपस्थित असतो। स्थिती म्हणजे काही काळासाठी टिकणं म्हणजे स्थिती, तिथे पित्त दोष उपस्थित असतो। त्यानंतर लय म्हणजे केसांचे गळणे, तिथे वात दोष उपस्थित असतो। म्हणजेच काय, तर उत्पत्ती, स्थिती, लय येथे क्रमाने कफ, पित्त आणि वात हे दोष उपस्थित असतात। तर आपल्या केसांच्या मुळाशी जी रंध्रे असतात त्यामध्ये कफाचे म्हणजे कफदोषाचे आच्छादन असते। त्यानंतर आपल्या केसांच्या मध्यभागी पित्ताचे स्थान असते, त्यामुळे बऱ्याचदा तिथे केस पांढरे झालेले दिसतात। बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला केस हे मुळाशी पांढरे झालेले असतात, तर काही लोकांमध्ये मुळाशी काळे असतात आणि मध्यभागी पांढरे झालेले असतात। त्यानंतर तिसरा आहे वात, म्हणजे वाताचे स्थान हे केसांच्या टोकाशी असते, त्यामुळे तिथे फाटे फुटणे म्हणजे केस स्प्लिट होणे किंवा केस तुटणे ही अवस्था ही केसांच्या टोकाशी येते। या क्रमाचा जर आपण विचार केला तर अशा क्रमाने वैद्य लोक या सर्व क्रमांचा विचार करून आयुर्वेदिक औषधी चिकित्सा किंवा पंचकर्म ट्रीटमेंट प्लॅन करत असतात। त्यानंतर बऱ्याचदा असे पाहिले जाते की केस उत्पत्ती म्हणजे केसांसाठी नवीन केस येण्यासाठी उत्पत्तीसाठी ट्रीटमेंट ही घेतली जाते, तिथेही केस आणि त्रिदोष विचार केला जातो। म्हणजेच उदाहरणार्थ केसांच्या नवीन केसांच्या उत्पत्तीसाठी औषधी चिकित्सा करताना विकृत अशा कफाचे आवरण तिथले काढले जाते आणि प्राकृत कफ तिथे निर्मिती त्याची केली जाते। अशा प्रकारे त्यासाठी वेगवेगळी औषधी चिकित्सा केली जाते, त्यामध्ये आमचे लेप असतात किंवा तेल असतात किंवा पोटातून घेण्यासाठी औषधे असतात। त्यानंतर दुसरा आहे केस व सप्तधातू विचार। तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू शरीराचे धारण करणारे आहेत असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे। तर या 7 धातूंचा विचार करूनही ट्रीटमेंट प्लॅन केला जातो। त्यानंतर तिसरा आहे केस आणि त्रिमल विचार। तर आयुर्वेदामध्ये पुरुष, मूत्र आणि स्वेद असे 3 मल सांगितलेले आहेत, तसेच केस व नख हेही सांगितलेलं आहे। तर केस हा अस्थिधातूचा मल आहे असेही सांगितलेले आहे, तसेच अस्थिधातूचा उपधातू म्हणूनही केसांचा उल्लेख आलेला आहे। त्यानंतर चौथं येतं ते केस व पंचमहाभूत विचार। पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचा विचार करून ट्रीटमेंट प्लॅन केला जातो। हेअरफॉलमध्ये या 5 पंचमहाभूतांचा विचारही केला जातो। त्यानंतर पाचवा आहे केस व षडरस विचार। म्हणजेच काय, तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे जे 6 रस आहे त्याचे तुम्ही संतुलित सेवन केलं तर केसांचे पोषण चांगले होते, त्याची नियमित वाढ होते। पण त्यामध्ये जर असंतुलन झालं तर केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो। म्हणून या 6 रसांचे सेवन करणं, डेली आहारामध्ये हे 6 रस असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतर आपलं बऱ्याचदा औषधी चिकित्सा करताना प्रत्येक व्यक्तीची प्रकृती पाहिली जाते, म्हणजेच त्या व्यक्तीची प्रकृती कोणती आहे,
तिला हेअर फॉल सोबत अजून कोणता त्रास किंवा अजून कोणता आजार आहे का, किंवा हेअर फॉलचे तिच्या कारण काय आहे, या अशा मल्टी फॅक्टरचा विचार करून वैद्य लोक हे ट्रीटमेंट प्लॅन करत असतात. म्हणून शक्यतो बरेच जण काय करतात की गुगलला सर्च करतात ट्रीटमेंट फॉर हेअर फॉल आणि त्यामध्ये म्हणजे औषधी चिकित्सा दिली असेल ती घेतात. तर तसे केल्याने एखाद्या व्यक्तीची जर उष्ण प्रकृती असेल तर तिला उष्णतेचा त्रास वाढू शकतो, कारण तिने मनाने औषधे घेतल्यामुळे त्या जर औषधी द्रव्यामध्ये उष्णता वाढवणारे घटक असतील तर हमखास त्या व्यक्तीची उष्णता वाढणार आणि हेअर फॉल बाजूला राहून दुसराच आजार निर्माण होऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला हेअर फॉल आहे आणि ॲसिडिटी आहे, तर तिने ही अशीच औषधं जर घेतली, मनाने स्वयंउपचार केले तर त्यांनाही ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. म्हणून स्वयंउपचार हे शक्यतो करू नका. सेल्फ मेडिकेशन इज इंजुरियस टू हेल्थ. स्वयंउपचार हे करू नका, कारण वैद्य लोक हे हेअरफॉलची ट्रीटमेंट देत असताना कोणत्या स्टेजला नवीन औषधे चेंज करायची आहेत किंवा औषधे बंद करून पंचकर्म कधी करायचे आहे ते ह्याचा सर्व सारासार विचार करून ठरवत असतात. म्हणून शक्यतो स्वयंउपचार न करता कोणत्याही एका आयुर्वेद तज्ज्ञ अशा वैद्यांचा सल्ला घ्या आणि प्रॉपर कन्सल्टेशन करून आपल्या हेअर फॉलचे कॉज काय आहे ते डिटेक्ट झाल्यानंतर जे वैद्य लोक तुम्हाला ट्रीटमेंट देतील ती हेअर फॉलसाठी ट्रीटमेंट घ्या. त्यानंतर दुसरं आहे पंचकर्म. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या 5 गोष्टींचा समावेश होतो. वमन म्हणजे उलटीद्वारे दोष बाहेर काढणे, ही कफदोषासाठी केली जाणारी चिकित्सा आहे. त्यानंतर विरेचन म्हणजे जुलाबावाटे दोष बाहेर काढणे, ही पित्त दोषासाठी केली जाणारी चिकित्सा आहे. आणि वात दोषासाठी केली जाणारी तिसरी चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती. तर या तिन्ही वमन, विरेचन, बस्ती हे हेअर फॉलसाठी कोणता दोष त्या पेशंटमध्ये विकृत झालेला आहे ते पाहून ते पंचकर्म ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. त्यानंतर येतं ते नस्य आणि रक्तमोक्षण. नस्य म्हणजे औषधी सिद्ध तेल हे नाकामध्ये सोडलं जातं. पहिले चेहऱ्याला पूर्ण ऑइलने मसाज केला जातो, त्यानंतर स्टीम दिली जाते आणि औषधी सिद्ध तेल हे नाकामध्ये सोडलं जातं. रक्तमोक्षण म्हणजे नसेतून रक्त काढले जातं. तर नस्य आणि रक्तमोक्षण हे नवकेस निर्मितीमध्ये महत्त्वाचं कार्य करतात. तसेच केसांचा वर्ण बदल्याचेही काम हे नस्य आणि रक्तमोक्षण करतात. त्यानंतर शिरोअभ्यंग, शिरोबिचू, शिरोधारा या स्थानिक उपचारांनी हेअरफॉल कमी होतो. तसेच केसांच्या बऱ्याच तक्रारीमध्ये हे स्थानिक उपचार महत्त्वाचे असतात. त्यानंतर केश धावन, केश धूपन, केश लेप आणि शिरोलेप अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण हेअरफॉलसाठी करू शकतो. या सर्व ट्रीटमेंट डॉक्टरांचं प्रॉपर कन्सल्टेशन करून घेऊनच करा. स्वयंउपचार करू नका आणि हेअरफॉलपासून मुक्त व्हा. तर अशा प्रकारे आज आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉर हेअरफॉल हा विषय समजून घेतला. तर अशाच नवनवीन व्हिडिओ सहित आपण भेटत राहू. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.